बोलल्या नाही. तुम्ही बाईट आम्ही लाईव्ह कोण नाही करतात तुम्ही डायरेक्ट बाईट द्या. तो नाही मुद्दा 10 मिनिटं त्यांच्याशी बोलू देत मला, कारण हा मुद्दा जो डिपार्टमेंटनी सॉल्व्ह करायचा जो काय आहे तो काय राजकीय मुद्दा नाही. त्याच्यामुळे मला अपेक्षा आहे की डिपार्टमेंटनी सॉल्व्ह करावा मुद्दा. माझे जे आता तुम्ही माझी अडचण काय पहिल्या मुद्द्यामध्ये आपण बोललो की पोलीस महासंचालक साहेबांनी सोडवायचे जे काय मुद्दा आहे तो, जे मुद्दे मी सेक्स डिस्क्रिमिनेशन आमच्यावर अन्याय झाल्याची भावना आहे ते साहेबांनी सोडवा आमचं, एवढीच आमची अपेक्षा आहे. फोन झाल्यानंतर वैशाली माने यांना पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारत बोलतं करण्याचा प्रयत्न केला, पण हे खात्याअंतर्गत प्रश्न असून आपल्याला ते सोडवायचे आहेत, यात राजकारण करायचं नाहीये असं म्हणून त्या निघून गेल्या. पटकन बोलायचं, सरांचं म्हणणं आमचं नाही शिकवलं. परत वरिष्ठ काय म्हणतील की आमच्याशी बोलल्या नाही. तुम्ही बाईट ऐका, त्रास मला वैयक्तिक काहीच नाहीये, मला वैयक्तिक काही त्रास नाहीये. मी जे बघतीये त्या सगळ्या जे समाजामध्ये घडते त्या घटनेचा त्रास आहे की महिलांच्या बाबत होणारं डिस्क्रिमिनेशन. बाकी माझा वैयक्तिक काहीच मुद्दा नाहीये. जिथं तिथं प्रत्येक ठिकाणी जे महिलांना आपण बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करतोय, माझा एकच मुद्दा सगळीकडे होते म्हणून तर हा त्रास आहे ना, आणि अनेक वर्षापासून आहे, बाकी काहीच रिझन नाही. असे कुठले कुठले अनुभव आले तुम्हाला किंवा तुम्ही म्हणजे कुठल्या उद्योगाला तुम्ही संपूर्ण मांडलं? नाही, हा मुद्दा मी नंतर बोलीन तुमच्याशी, आता नाही बोलणार मी, नंतर बोलेन. मला अपेक्षा आहे पोलीस महासंचालक साहेबांनी माझी भूमिका समजून घ्यावी, कारण मी स्वतःसाठी बोलत नाहीये. आणि महत्वाचं एकच आहे की मी पोस्टिंगसाठी बोलत नाहीये. हे जे काही लोकांना वाटतं पोस्टिंगसाठी, मुळीच नाही. साईड पोस्टिंगला कायमस्वरूपी राहायची आमची तयारी, आमचं काही म्हणणं नाहीये. तुम्हाला एक फोन आला त्यामुळे तुम्ही परत म्हणालात आज जाऊन बोलून मग बोलते. नेमका कोणाचा फोन आला तुम्हाला? नाही, कुणाचा फोन आला हा मुद्दा आता सोडून द्या. मुद्दा हा आहे की मला माझा जो मुद्दा आहे ना तो माझ्या डिपार्टमेंटनी सॉल्व्ह करायची इच्छा आहे. ह्याच्यात राजकीय काहीच नाहीये. प्रत्येक ठिकाणी तो राजकीय रंग देणं आणि हे मुद्दाच नाहीये. वरिष्ठांकडून काही दबाव तर कशाला टाकतील ते? मी स्वतः पण वरिष्ठ अधिकारी आहे ना. येऊन काही तुमची बाजू नाही, मांडतात. ऐका ना, ऐका. मुद्दा कसा आहे सांगते मी तुम्हाला, की माध्यमांना सांगणं किंवा हे करणं हा मूळ उद्देश नाहीच आहे. मूळ उद्देश काय आहे की महिलांना काय वाटतंय, आम्हाला काय वाटतं त्याचा विचार फक्त करा, बाकी काहीच नाही. आय डोंट नो, साठ बोलणार की मी नाही सांगू शकत. नाही, मी नाही त्यांना तसं म्हणू शकत. तुम्ही बोलणार एकूणच यानंतर आता वैशाली माने यांनी माध्यमांशी बोलणं का टाळलं, त्यांना कुणाचा फोन आला, त्यांच्यावर दबाव टाकला गेला का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तर दुसरीकडे वैशाली माने यांनी पोलीस खात्यामध्ये घडणाऱ्या या सगळ्या गोष्टींबद्दल थेट